Hello students, good morning to all. Today is 24th of December 2020 and today we will start grammar chapters number 1, sentences, phrases and clauses. So before starting the exercise we will just getting to know that what is the meaning of sentences, phrases, clauses. So just see, point number 1 is there. A sentence is a group of words that make complete sense. म्हणजे अशा शब्दांचा ग्रुप ज्यातून काहीतरी अर्थ निघेल, दॅट इज कॉल्ड सेंटेन्स. अ सेंटेन्स इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स दॅट मेक्स कम्प्लीट सेन्स. म्हणजे पूर्ण अर्थ मिळतो किंवा माहीत होतो आपल्याला अशा शब्दांचा समूह म्हणजेच सेंटेन्स, म्हणजेच आपण त्याला मराठीत वाक्य असं म्हणतो. अ सेंटेन्स ऑलवेज बिगिन विथ कॅपिटल लेटर. आणि सेंटेन्स जे आहे, वाक्य जे आहे, ते वाक्याची सुरुवात ही नेहमी कॅपिटल लेटरने होत असते. अँड जनरली एंड्स विथ अ फुल स्टॉप. आणि जनरली ते एंड कुठं होतं? फुल स्टॉपवरती. त्यामुळे त्याला सेंटेन्स म्हटलं जातं. सम सेंटेन्सेस एंड विथ अ क्वेश्चन मार्क ऑर अँड एक्सक्लेमेशन मार्क. काही काही जे सेंटेन्स आहे त्यांच्या शेवटी फुल स्टॉपऐवजी क्वेश्चन मार्क असतो किंवा एक्सक्लेमेशन मार्क असतो. एव्हरी सेंटेन्स हॅज अ सब्जेक्ट ॲज वेल ॲज अ प्रेडिकेट. आणि प्रत्येक सब्जेक्टमध्ये, सेंटेन्समध्ये सब्जेक्ट आणि प्रेडिकेट हे असतं. सब्जेक्ट म्हणजे काय? कर्ता. आणि प्रेडिकेट म्हणजे काय? कर्म. म्हणजे कर्ता म्हणजे काय? करणार. आणि कर्म म्हणजे काय? काम केलं किंवा काय. सब्जेक्ट म्हणजे एक विषय असतो आणि प्रेडिकेट म्हणजे त्याच्याबद्दलची जी इन्फॉर्मेशन आहे किंवा जे ॲक्शन आहे जी त्याने केली की त्याच्यावर होत आहे, दॅट इज कॉल्ड प्रेडिकेट. So see the example. Subject is there, the bear, and predicate growl in anger. Bear आहे, अस्वल आहे, काय करतंय? रागाने आवाज करतंय. We subject saw monkeys now and then. आपण काय पाहिलं? मंकीज आता पण पाहिले आणि नंतर पण पाहणार आहोत. We will visit the zoo next week. आपण प्रेडिकेट काय काय करणार आहोत? आपण विल विजिट द झू नेक्स्ट वीक. पुढच्या आठवड्यात आपण झूला विजिट करणार आहोत. सो दीज आर द sentence part, subject and predicate. Point number 2, phrases. What is the mean by phrases? Phrase we will see. A phrase is a group of words that makes some sense but not complete sense. Phrase म्हणजे काय? त्या वाक्यातला जो एक शब्दांचा ग्रुप असतो छोटा, त्यातून अर्थ मिळतो पण पूर्ण अर्थ मिळत नाही. बट नॉट कम्प्लीट सेन्स, दॅट इज कॉल्ड फ्रेज. A phrase is a part of a larger sentence but it does not have its own subject and predicate. फ्रेजमध्ये एक सेंटेन्स असू शकतं पण त्याच्यामध्ये त्यांचं स्वतःचं सब्जेक्ट किंवा प्रेडिकेट असत नाही. द फ्रेजेस इन द सेंटेन्सेस गिवन अबोव आर. आणि फ्रेजेस कसे असतात? फॉर एक्झाम्पल दिले त्यांनी, इन अँगर, नाव अँड देन, नेक्स्ट वीक. आता वरती जे सब्जेक्ट आणि प्रेडिकेटमध्ये काय? इन अँगर इज कॉल्ड फ्रेज, नाव अँड देन फ्रेज, नेक्स्ट वीक फ्रेज. पण जे प्रेडिकेट आहे ते कुठून स्टार्ट होतं? ग्रोल इन अँगर, सॉ मंकीज नाव अँड देन, विल विजिट द झू नेक्स्ट वीक, लाईक दॅट. So these are called phrase. Number 3, a clause. Clause is a group of words that forms parts of larger sentence. Clause म्हणजे काय? की त्यामध्ये लार्ज सेंटेन्स असतं. मोस्ट क्लॉजेस हॅव देअर ओन सब्जेक्ट अँड प्रेडिकेट. आणि मॅक्झिमम क्लॉजेसमध्ये त्यांचा स्वतःचा सब्जेक्ट आणि प्रेडिकेट असतो. अ क्लॉज इज ऑलवेज कनेक्टेड टू अनदर क्लॉज. आणि एक क्लॉज हा दुसऱ्या क्लॉजशी कनेक्ट असतो. फॉर एक्झाम्पल, द बियर ग्रोल बिकॉज इट वॉज अँग्री. वी सॉ monkeys that swung on trees. Mamu said that we would visit the zoo. So these are called clauses. Exercise is there. Exercise 1. Underline the phrases in the following sentences. आता जे फ्रेज आहे म्हणजे काय? तर अर्थ मिळतो पण कंप्लीट सेन्स मिळत नाही. दॅट इज कॉल्ड फ्रेज. द सन रायझेस इन द ईस्ट. In the east is the phrase. Into the web flew the bee. Into the web is a phrase. Once upon a time there was a king. Once upon a time is phrase. They arrived 10 minutes ago. 10 minutes ago is a phrase. He opened the door very quietly. Very quietly is a phrase. Here and there we saw a few sweet stalls. Here and there is also phrase. No one was allowed near the riverside. Near the riverside is also phrase. In those days, people were generous. In those days is called phrases.
The judge started at the thief angrily. At the thief is called phrase. There was lightning every now and then. Every now and then is called phrase. So just see next page. Exercise 2 is there. Write yes for sentence. म्हणजे अंडरलाईन केलेला पार्ट जो आहे त्यामध्ये ते काय आहे, सेंटेन्स आहे की क्लॉज आहे की फ्रेज आहे. राईट एस फॉर सेंटेन्स, सी फॉर क्लॉज अँड पी फॉर फ्रेज इन द ब्लँक्स फॉर द अंडरलाईन पार्ट्स ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. अंडरलाईन केलेल्या पार्टवरनं सांगायचं आहे. द लायन वेटेड पेशंटली फॉर द डिअर टू कम नियर. इट इज कॉल्ड फ्रेज. आय एम पॅकिंग these स्वीट्स टू सेंड माय ग्रँडमदर. टू माय ग्रँडमदर फ्रेज. When I was sick, it is a clause. I drank 3 glasses of milk every day. Number 4, in that tree there is a crow's nest. In that tree is a phrase. He asked if they would accept his decision. If they would accept his decision, it is a clause because larger sentence is there. At 8 a.m. sharp, it is called phrase. An apple a day, phrase, keeps doctor away. This is the house that belongs to my brother. That belongs to my brother, it is a call because larger sentence is there. Stop that noise, sentence. Why shouldn't I eat the mango? It is sentence. So you just write down these two exercise in your, if you have a book you just solve in workbook. If you don't have a book you just write all these two exercise in your notebook. So here our chapter 1 sentence, phrases and clauses are finished, and next video we'll see second chapter of the grammar. Okay, have a nice day, take care.